हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही निघालो, रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आता आम्ही निघालोय भीमाशंकरला, पुण्याला. तर आपण चला प्रवास बघूया पुढचा. तर हे बघा, आमचं सामान आता आमच्या गाडीमध्ये भरून झालंय. आम्ही 2-3 दिवसाच्या पिकनिकला चाललोय. तर आपण पुढचे प्रवास बघूया, कोणत्या कोणत्या आपण ठिकाणी फिरतोय, कोणते ज्योतिर्लिंग फिरतोय ते. तर चला जाऊया. चला आता आम्ही निघालो. गणपती बाप्पा मोरया, साई महाराज की जय, हर हर महादेव, जय भोलेनाथ. आता आम्ही आलोय चेंबूरला, पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला. ते सगळे आतापर्यंत पेट्रोल पंप बघत आलो, ते बंद होते. आता आम्ही चेंबूरला पेट्रोल पंप आपण दिसलं आम्ही पेट्रोल पंप भरतो. आम्ही आता पेट्रोल भरून निघालोय. आता इकडनं 4.5 तास दाखवत आहे. तर पुढे जाऊन आम्ही आता सकाळी नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढेचा प्रवास दाखवतो. चला. रात्रीचे 3 वाजलेत. आम्ही चहा प्यायला थांबलोय. सगळे चहा आणि कॉफी पितात आहे. वॉशरूमला जाऊन आलो आम्ही. आता ही अद्रकवाली चहा पितोय. अद्रकवाली चहा येऊन झालेली आहे. आणि ही मसाला चहा घेतली आहे. हिने कॉफी घेतली आहे. आणि माझा नवरा पुढे पुढे धावतोय. चला, आता आमचं खाऊन झालंय सगळं. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आम्ही आता भीमाशंकर मंदिराच्या पोचलोय. तर इथे आम्ही पार्किंगला आलोय. तर तुम्हाला मी पार्किंग पण दाखवतो. 2 किलोमीटरवर मंदिर आहे आणि इथे खूप थंडी आहे, पाऊस आहे. हे बघा, आपण चाललोय मंदिराजवळ. ते मोठी पार्किंग मांडली त्या लोकांनी. हे बघा कसे रस्ते इकडचे. खूप थंडी आहे. इथे खूप रेनकोट विकणारे आहेत. इथे पाऊस असल्यामुळे रेनकोट विकणारे आहेत. आपण आता एसटीने लागलोय मंदिराजवळ. खूप लांब आहे मंदिर. आम्ही पार्किंग पासून 1 किलोमीटर या बसने आलोय आणि आता पुढे 1 मीटरवर चालत जाणार आहे. 1 किलोमीटर 1 किलोमीटर चालत जाणार आहे. तर बघा त्याला पुढे जाऊ. सकाळी सकाळचं वातावरण बघा. चल घे बघा भाऊ, तुम्हाला मंदिर कुठे दाखवते. हे बघा, इथे चहा पितात आहेत सगळे. दर्शन घेऊन आलेले आणि दर्शन मध्ये थांबलोय. आता वाजले 6:30. सकाळचे 6:30 वाजले. माझ्या मुलीला पायाला ठेच लागली, तर रक्त येते थोडं. मंदिराच्या जवळ आलो आता. समोरच आमचं मंदिर आहे. थोडी लाईन राहिली. GIR
हाँ एक सेकंड चलाओ उसे भी आया हुआ भोलेनाथ। आमच्या मागे मोठी लाईन लागली आहे मागे. बघा आता आपण आपल्या मोबाईल ठेवून दे मोबाईल पे बोलले पेड आलेले लाईन डोळं पांढरे पेरे वगैरे छान मिळतात इथे. आम्ही हे 2 वस्तू घेतल्या आहे देवाच्या घरी ठेवण्यासाठी. फ्रीजवरती ठेवायला आणि देवाऱ्यामध्ये ठेवायला. तर चला आता आमचं दर्शन झालं तर आम्ही चाललोय दुसऱ्या दर्शनाला. सकाळचे 9 वाजले. आम्ही आता नाश्ता करतो. आमचं दर्शन झालं. आता बघा इथे मॅगी खातोय. आता आम्ही इथे मॅगी खातोय आणि बाहेरचं वातावरण बघा. ही माझी तुला बोललो खा व्हेजिटेबल का आपल्या तंदुरीत आहे. आम्ही आता बस स्टॉपला निघालो आहे बसची वाट बघण्यासाठी. बस आली की आम्ही आमच्या गाडीच्या इथे जाणार पार्किंगच्या इथे. हे बघा इकडची आजूबाजूची दुकानं. आमचं दर्शन खूप चांगलं झालं. सकाळी सकाळचं वातावरण बघा किती. अजून पण इथे खूप गर्दी आहे. आज गुरुवार असून पण मधला टाईम असून पण आम्हाला वाटलेलं आज गर्दी नसेल. आम्ही मधल्या दिवशी दर्शन घ्यायला आलो ते. अजून लोक येतातच आहेत. ही बघा बस आली आहे. आम्ही बसमधनं आमच्या गाडीच्या इथे जाणार आहे आणि तिकडनं आम्ही पुढे शिर्डीला जातोय. सकाळीचे झाले 9 वाजले आणि ते बघा दुःख कशी आहेत. पण छान वातावरण आहे. खूप छान वाटतंय सकाळ सकाळचं वातावरण. पण आजचं असं वातावरण आहे की थंडी कशी असते, थंडी असते तसं वातावरण झालं इथे. धुकं पडली आहे, थंडी वाजते. पण आता या बसने उतरलोय.
तर गाईज मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. आम्ही सकाळी 6 वाजता इथे आलो, पण इथे सकाळी 5 वाजल्यापासून लाईन होती आणि आमचं सकाळी 8:30ला दर्शन झालं. आतमध्ये चांदीची पिंडी आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणून आतमधलं मला शूटिंग काढता नाही आली. पण इथे आता हे वातावरण पूर्ण असं थंडी कशी पडते तसं वातावरण झालं बघा, किती छान वाटते. मी इथे पहिल्यांदाच दर्शन घेतलंय, तर तुम्ही इथे नक्की या दर्शन घ्यायला. 2 किलोमीटरवर आपल्याला मंदिरात जाण्यासाठी आणि इथे पार्किंग करून 2 किलोमीटरवर आपण चालत जायचं आहे, किंवा इथे बस पण आहे, त्या बसने आपल्याला घेऊन जाते आणि 5-5 मिनिटांनी बस असते. आमची गाडी का आणायला गेले इथे, हे बघा हे पार्किंग बघा, इथे गाड्या बसू लागले. आज गुरुवार आहे, आदल्या दिवशी पण एवढी गर्दी असली मला वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं शनिवार रविवारची गर्दी असली, खूपच गर्दी आहे. अजूनही लोक लाईनीत उभे आहेत. तुम्ही इथे नक्कीच या दर्शनाला, खूप प्रसन्न वाटतं. तिथे अभिषेकही करतात, वेगवेगळी पूजा होते. मला मंदिरात नाही गुलाबाचं फूल मिळालंय, ते तुम्हाला दाखवते मी. मला हे मंदिरात ना, हे बघा हे गुलाब दिलं भटजीने, मी पूजा केली तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण शंकराच्या मंदिरात जातो ना, तेव्हा आपण आहे ना 3 टाळ्या वाजवायच्या. 3 टाळ्यांनी काय असतं की देवाला आपली उपस्थिती कळते की आपण इथे देवाची भेट घेण्यासाठी आलो आहे. आणि फक्त शंकराच्याच मंदिरात 3 टाळ्या वाजवायच्या. तर हर हर महादेव, घर घर महादेव, जय भीमाशंकर. गाईज आम्ही आता आलो आहे गीताई हॉटेलमध्ये. आम्ही निघालो होतो शिर्डीला.